नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. आजचा विषय खूप महत्त्वाचा असणार आहे, पैसे कसे वाचवायचे. आज आपण पैसे कसे वाचवायचे याबद्दल बोलू. पैसे कसे वाचवायचे आज आपण पैसे कसे वाचवायचे याबद्दल बोलू. तुम्ही कधी विचार केला आहे का, इतकी वर्षे काम करूनही अनेकदा आपले बँक खाते रिकामे का राहते? आपले बँक खाते अनेकदा रिकामे असते याचे तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का? त्यापेक्षा आपल्या 10 पैकी जवळपास 9 मित्रांच्या बँक खात्याची स्थिती अगदी आपल्यासारखीच आहे. आपल्या सर्वांच्या खात्यात त्याच्या बचतीच्या नावाने फारच कमी पैसे आहेत. एक म्हणजे बचतीचे महत्त्व. आपल्या सर्वांना चांगले माहीत आहे, पैसे वाचवणे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे. बचत आणि गुंतवणूक करून आपण आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो आणि आपले भविष्य सुरक्षित करू शकतो. पण गुंतवणुकीचा मुद्दा तेव्हा येतो जेव्हा आपल्याकडे बचत असते. पण इथे अनेकदा आपले खाते रिकामेच राहते. जेव्हा आपल्याकडे बचत करण्यासाठी पैसे नसतात, तेव्हा अशा परिस्थितीत गुंतवणूक करणे खूप दूरचे वाटते. आपल्या सर्वांची एक सामान्य समस्या आहे, पैसा आपल्या सर्वांकडे नक्कीच येतो, पण तो टिकत नाही. तुम्ही एक गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की पैसे वाचवायचे हे कोणालाच माहीत नसते. त्यांना वाटतं पगार कमी आहे. उलट तो पैसे वाचवू शकत नाही, कारण त्याला बचत करण्याचा योग्य मार्ग माहीत नाही. जतन करण्याचे मार्ग. पैसे वाचवण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत. आपल्यापैकी 90% ज्यांचे खाते महिन्याच्या शेवटी रिकामे होते, तो हीच पद्धत वापरतो. जर तुम्ही लक्ष दिले तर तुम्ही असा विचार करत असाल, हे खरे आहे की आपल्या मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्च केल्यानंतर उरलेले पैसे आपण आपल्या बँक खात्यात ठेवू शकतो. आणि आजपर्यंत तुम्ही वाचवण्यासाठी असेच काहीतरी करण्याचा प्रयत्न केला असेल, पण या पद्धतीचा अवलंब केल्याचा परिणाम तुमच्या समोर आहे. चौथं म्हणजे रिकामे खाते रिकामा खिसा. या दृष्टिकोनाची अडचण अशी आहे की खर्च केल्यानंतर जे पैसे शिल्लक राहतात ती आपली बचत आहे असे आपल्याला वाटते आणि खर्च करताना आपल्या लक्षातही येत नाही आणि शेवटी आपल्याजवळ बचतीसाठी एकही पैसा शिल्लक राहत नाही आणि पुढच्या महिन्याच्या उत्पन्नावर अवलंबून राहावं लागतं. तर असं होऊ नये यासाठीच तुम्हाला शिल्लक रक्कम कशी ठेवायची यासाठीच आमची योजना आहे. आणि जसे म्हणतात, उद्या कधीच येत नाही, त्याप्रमाणे असा कोणताही महिना येत नाही की या पद्धतीचा अवलंब करून आपण निश्चितपणे काही रक्कम वाचवू शकतो. आणि यामुळे आपल्यापैकी 90% लोकांची बँक खाती अनेकदा रिकामी राहतात. आता बोलूया दुसरी पद्धत, ज्याचा वापर करून तुम्हीही दरमहा नियमित बचत करू शकता. आणि हा दुसरा मार्ग आहे उत्पन्न वजा बचत बरोबर खर्च. हो मित्रांनो, उत्पन्नापूर्वी बचतीचे पैसे बाजूला ठेवावे लागतात आणि उरलेल्या पैशातून तुमचा खर्च भागवावा लागेल. अशा प्रकारे तुमचा खर्च नियंत्रित होईल आणि त्याच वेळी तुम्ही निश्चितपणे दरमहा बचत करू शकाल. या पद्धतीमध्ये तुम्हाला दर महिन्याला वेगळे खाते उघडावे लागेल आणि त्यात तुमच्या उत्पन्नाच्या किमान 10% रक्कम जमा करावी लागेल. आणि अशा प्रकारे उत्पन्नातील 10% पैसे बचतीच्या नावावर वेगळे ठेवावे लागतील आणि त्यानंतर उर्वरित 90% पैसे तुमच्या सर्व खर्चासाठी वापरावे लागतील. माझ्यावर विश्वास ठेवा, ही एक अतिशय सोपी पद्धत आहे, परंतु पैशाची बचत करण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे आपण दरमहा आपल्याकडून काही पैसे जाणे थांबवू शकता आणि काही काळानंतर जेव्हा ही 10% रक्कम इतकी वाढेल की तुम्ही इतकी बचत कशी केली हे पाहून तुमच्या मित्रांना आश्चर्य वाटेल.
माझ्यावर विश्वास ठेवा, हा छोटासा बदल तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. जर तुम्ही शिस्तीने हा नियम पाळलात. या रिकाम्या खात्यासाठी मी पुन्हा एकदा या उपचाराचा नियम पुन्हा सांगू इच्छिते. उत्पन्न 100% वजा बचत किमान 10% बरोबर खर्च. तर ही होती पैसे कसे वाचवायचे याची माहिती. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.